नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही लोन घेणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आपण ज्यावेळेस लोन घेतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस बँकेमध्ये जातो त्यावेळेस सेल्स पर्सन जे आहे ते आपल्याला व्याजदर आहे तो एक सांगतो आणि ज्यावेळेस लोन डिस्बर्स होतं त्यावेळेस व्याजदर हा दुसरा दिला जातो. मग यातून वाचण्यासाठी आपण काय करायला पाहिजे की ज्यावेळेस लोन डिस्बर्स होणार आहे त्याच्या अगोदर ते आपल्याला कन्फर्मेशन मागतात. कन्फर्मेशनच्या ऐवजी आपण त्यांच्याकडनं मेलवरती ते डॉक्युमेंटली घेणं गरजेचं आहे किंवा मग ते प्रिंट करून त्यांचं जे सँक्शन लेटर आहे ते आपण प्रिंट करून आपल्याकडे ठेवायला पाहिजे. जेणेकरून काय होईल, त्यांनी जर तो इंटरेस्ट रेट जर जास्त लावला तर आपण त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करू शकतो. कारण की असे बरेच इन्सिडेंट घडलेले आहेत ज्यामध्ये सेल्स पर्सन आपल्याला व्याजदर कमी सांगतात आणि ज्यावेळेस लोन सँक्शन होतं त्यावेळेस तो व्याजदर आपल्याला वाढवून दिला जातो. मग यामध्ये काय होतं की नंतर आपल्याला ज्यावेळेस लोन डिस्बर्स होतं त्यावेळेस आपण त्यांच्या विरोधात कुठलीही तक्रार करू शकत नाही जर आपल्याकडे कुठले डॉक्युमेंट प्रूफ नसेल तर. डॉक्युमेंट नक्कीच आपल्याकडे ठेवा जेणेकरून ते आपल्यासाठी एक पुरावा म्हणून काम करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा.